सध्या सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांचा ओघ पाहायला मिळतोय। जलक्रीडेसोबत कोकणी मेजवानीला नागरिक पसंती देतात। सिंधुदुर्गातील समुद्र किनारे हे सध्या फुल झाल्याचं चित्र आहे। सलगच्या सुट्ट्या लागून आल्यानं तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनारे हे देशी विदेशी पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेत। पर्यटक सागरी जलक्रीडांचा आनंद त्याचबरोबर मालवणी खाद्य संस्कृती याचा आस्वाद घेताना दिसून येत आहे। सलगच्या सुट्ट्यामुळे तळ कोकणात मोठ्या प्रमाणात समुद्र किनाऱ्यावर गर्दी पाहायला मिळते। मी आहे मालवण येथील एका किनाऱ्यावर। या जो दांडी किनारा आहे तो पूर्णतः पर्यटकांनी गजबजलेला पाहायला मिळतोय। सध्या पूर्णतः सलग 3 दिवस ह्या सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक आहेत ते इथे मालवण समुद्र किनारी आलेले आहेत। ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बघितलं तर मालवण असेल, वेंगुर्ला असेल, विजयदुर्ग असेल, देवगड असेल, या सर्व किनारे आहेत ते सध्या पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत। इथल्या ज्या जलक्रीडा आहेत या जलक्रीडांचा आनंद घेताना दिसत आहेत। पॅरासेलिंग असेल, स्कुबा असेल, याचा पर्यटक आनंद घेत आहेत। त्याचबरोबर इथली जी मालवणी खाद्य संस्कृती आहे त्याचाही आस्वाद घेताना मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसत आहेत। आणि इथला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याचं तिथे जाऊन पर्यटक मोठ्या प्रमाणात पाहणी करतायत, बघतायत आणि शिवराजेश्वर मंदिराकडे जाऊन नतमस्तक होताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं तर सुट्टीचा आनंद सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक घेताना दिसत आहेत आणि तळ कोकणातील सगळे किनारे आहेत ते पर्यटकांनी फुललेले दिसत आहेत। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग। आम्ही मैत्रिणी मुलांना लहान लहान मुलांना आमच्या घेऊन आलोय। मी दौंडवरून आली आहे। आमचा सगळा ग्रुप परवा रात्री आलेलो आहे आम्ही आणि आता सुट्ट्या संपून उद्या सकाळी निघतोय। मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही या मालवणमध्ये आलाय का? पहिल्यांदाच आलो। किनाऱ्यावर कसं काय सिंधुदुर्ग किल्ला बघितला आणि खाद्य संस्कृतीचा आनंद खाद्य घेतला? संस्कृती खूप छान आहे इथली, टेस्टी फूड आहे सगळ्याच रिसॉर्ट मध्ये आणि समुद्र किनारे पण खूप छान आहेत, क्लीन आहेत, पाणी पण खूप छान आहे। एप्रिल महिना असूनही ऊन जाणवत नाहीये।